तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो जे स्वतः फेरफार चालू होतं. हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदींनी आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही म्हणता ते मी वाचलं होतं. त्याच्यावर आत्ता काही लोकांनी खुलासा केला, आणि तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल ते नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दुसरी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरातीचे जवाब आवून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कोणाचीही सरकारी जाहिरात होते की खाजगी होते कळत नव्हतं. बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेताना. असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आपल्या अंतःकरणाच्या भावना, आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. देवाभाऊ म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनातली भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीनच्या काही पिकं ही उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं? त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती, त्या नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीशिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बघतो. तात्पर्य हे आहे